व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण नेहमीच म्हणतो. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाची वागण्याची पद्धत वेगळी आहे. पण एक गोष्ट सगळ्यांमध्ये असायलाच हवी, ती म्हणजे समजा आपल्याला अपयश लाभलं किंवा आपण पराभूत झालो तर स्वतः कुठे चुकलेलो आहोत याचं अवलोकन करून स्वतःच्या चुका दुरुस्त करून घेऊन पुन्हा त्या चुका होणार नाही याची काळजी घेत आपली वाटचाल चालूच ठेवणे हे एका सद्वर्तनी व्यक्तीचं लक्षण आहे किंवा एखाद्या समंजस व्यक्तीचं लक्षण आहे असं म्हणूया आपण. मात्र हे जे गुण आहेत हे प्रत्येकातच असतील असं अजिबातच नाही. त्यातल्या त्यात आपल्याकडच्या काही राजकारण्यांमध्ये हे गुण तर अजिबातच नाहीत. दुसऱ्याच्या नावानं बोट फोडायची, डोकं फोडून घ्यायचं, रडारड करायची, छाती आपटून घ्यायची, कंठशोष करायचा, अरण्य रुदन करायचं, यातच यांना धन्यता वाटते. यांना असं वाटतं की आपण गळा काढून रडायला सुरुवात केली, छाती आपटायला सुरुवात केली की समोर बसलेले जे आहेत ते पुन्हा एकदा मूर्ख बनतील आणि सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन आपण सत्ता काबीज करू. असंच काहीस स्वप्न उबाठाने देखील बघितलं. बाप चोरला वगैरे 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 करत असतात. ते बोलण्यामध्ये पण फारसं स्वारस्य आम्हालाही राहिलेलं नाही आहे. सगळ्यांनाच कळून चुकलेलं आहे की उबाटा कसं कसं बोललेले आहेत, कसं कसं रडलेले आहेत. सहानुभूती मिळवण्याच्या नादामध्ये यांनी मानसन्मान देखील गमावून टाकलेला आहे. असं म्हणतात की एखाद्याला जर कावीळ झाली तर त्याला सगळं जग पिवळं दिसायला लागतं. तशीच कावीळ उबाठाला झालेली आहे. मात्र ही मोदी द्वेषाची कावीळ झालेली आहे उबाठाला. यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत, सगळ्या मर्यादा तोडलेल्या आहेत आणि द्वेषाची परिसीमा गाठलेली आहे. लोकांच्या मनामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोदींच्या विरोधामध्ये विष कसं कालवता येईल याचाच आटोकाट प्रयत्न उबाठा सध्या करत आहे. आता तर त्यांनी चक्क नालायकपणा सुरू केलेला आहे त्यांच्या ऑफिशियल पेजवरून आणि हा नालायकपणा त्यांच्याच अंगलट आलेला आहे. न जाणो कोणते मूर्ख, बद्दिमाग आणि अत्यंत मंद बुद्धीचे, गतिमंद असे IT सेलचे यांचे कर्मचारी आहेत कोणास ठाऊक. कदाचित शिळे वडापाव खाऊन खाऊन यांची बुद्धी देखील शिळी झाली असावी आणि म्हणूनच यांनी भलताच प्रकार करून ठेवलेला आहे. आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा, मजा येईल तुम्हाला सुद्धा आणि तुम्हालाही कळेल की हे किती खालच्या थराला गेलेले आहेत. मित्रांनो, आत्ताच तुम्ही जे फोटोज आणि व्हिडिओज बघितले ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण आपल्या हिंदू माता बंधू भगिनींच्या अडचणी सोडवण्यासाठी जे सेवा कार्य करत आहोत. कॅन्सरग्रस्त रुग्ण असोत, त्यांचे हालाकीच्या परिस्थितीतले नातेवाईक असोत, त्यांच्या जेवणाची सोय, औषध उपचारांची सोय, आपल्या बळीराजासाठी, त्याच्या गाईगुरांसाठी चाऱ्याची सोय, त्याच्या कुटुंबासाठी अन्नधान्य बी बियाण्यांची सोय आणि त्याच्या घराची डागडुजी, हे कार्य आपण करतच आलेलो आहोत आणि इथून पुढे देखील आपण एक मोठा संकल्प करत आहोत, तो म्हणजे वृक्षारोपणाचा. झाडे लावा, झाडे जगवा, हे खूप महत्वाचं आहे. काळाची गरज ओळखा, सामाजिक जबाबदारी घ्या, जाणीव ठेवा. मित्रांनो, पाण्याच्या बाटल्यांप्रमाणे ऑक्सिजनच्या बाटल्या जर विकत घ्यायच्या नसतील तर आजच आपल्या प्रियजनांसाठी, त्यांच्या आठवणींसाठी, त्यांच्या स्मृतींसाठी झाड लावायला आम्हाला मदत करा. यामध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण फक्त झाडं लावणार नाही आहोत तर ती झाडं जगवणार देखील आहोत. तेव्हा या सत्कर्मामध्ये पुढच्या पिढीचा विचार करून नक्की सहभाग नोंदवा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपणास जे योगदान देता येऊ शकेल ते अवश्य द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअप ID वर नक्की टाका, म्हणजे त्याची आपल्याला पावती बनवता येईल. मित्रांनो, पुढे या. मित्रांनो, चला हरित क्रांती घडवूया. जून महिन्यामध्ये तसाही पाऊस सुरू होणार आहे, मात्र आता आपल्याला झाडं लावायला सुरुवात करावी लागणार आहे. तेव्हा नम्र विनंती, कळकळीचं आवाहन, पुढे या. उद्धव ठाकरे गट हा निर्लज्जांचा, निर्ढावलेपणाचा कळस आहे. इतकंच काय तर खोटारडेपणाचा महामेरू जर कोणी असेल तर हा उबाठा गटच आहे, उद्धव सेना आहे. ज्याप्रमाणे अगदी धडधडीतपणे उद्धवजीराव खोटं बोलतात, आदित्य खोटं बोलतात, तीच घाणेरडी सवय त्यांच्या चेला चपाट्यांना आणि त्यांच्या या वडापाव सैनिकांना सुद्धा लागलेली आहे. एवढंच काय तर यांचा जो IT सेल आहे तो IT सेल सुद्धा वंगाळ झालेला आहे.
तो IT सेल देखील भ्रष्ट झालेला आहे की काय असं जाणवायला लागलं. यांना खरं काय आणि खोटं काय, असली काय आणि नकली काय यातला फरकच जाणवत नाहीये मित्रांनो. त्यामुळे वडाचं तेल वांग्यावर टाकण्याचा प्रकार यांच्याकडून सुरू झालेला आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणे, त्यांना दूषण देणे, त्यांना दोषीच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हे यांचं आद्य कर्तव्य समजतात. मात्र स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे हे यांना अजिबातच जाणवत नाही. आज याची जाणीव यांना आपण करून देऊया की हे किती खालच्या थराला गेलेले आहे. आता आम्ही तुम्हाला एक छोटीशी व्हिडिओ क्लिप दाखवणार आहोत, ती काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे लोक किती नालायकपणाची मर्यादा ओलांडून पुढे गेलेले आहेत. बघून घ्या ही व्हिडिओ क्लिप. कावीळ झालेल्याला जसं सगळं जग पिवळं दिसतं, तशी मोदी द्वेषाची कावीळ उद्धव सेनेला झालीय. उबाठा सेनेचे हे अधिकृत पेज पहा. यामध्ये जनता गॅसवर मोदी प्रचारात अशी कॅप्शन असणारी पोस्ट केली गेली आहे. प्रत्यक्षात हा व्हिडिओ राऊरकेला येथील रामनवमीच्या शोभायात्रेचा आहे. यामध्ये मोदीजींसारखा दिसणारा आणि वेशभूषा केलेला व्यक्ती लोकांना अभिवादन करतोय. पण उबाठावाले खोट्या मोदींना खरे मोदी समजून गरळ ओकायला लागले. अहो, उद्धव ठाकरे प्रचार केला तर जनतेपर्यंत पक्ष पोचेल आणि पक्षाला निवडणुकीत यश मिळेल. घरी बसून पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पाहून काहीच होणार नाही. बघितलं, नरेंद्र मोदीजी यांच्यासारखाच दिसणारा एक गृहस्थ आहे जो एका रॅलीमध्ये होता. यांनी त्या रॅलीचा, त्या गृहस्थाचा फोटो आणि त्याचे व्हिडिओज हे आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर टाकले, पेजवर टाकले आणि त्याला कॅप्शन सुद्धा दिलं. बघा बघा बघा, देशामध्ये अशी परिस्थिती असताना नरेंद्र मोदी हे रॅली करत फिरतायत, हे रथयात्रा करतायत वगैरे वगैरे वगैरे, आणि किती असंवेदनशील व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान बनलेला आहे हे ठासून सांगण्याचा प्रयत्न. खरं तर हा अत्यंत लाजिरवाणा आणि केविलवाणा असा प्रयत्न आहे, पण यांनी तो केला. यांच्याच अंगलट आलेला आहे. किमान IT सेलमध्ये तुम्ही ज्यांची नियुक्ती केलेली आहे, ज्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे, त्यांना थोडं तरी ट्रेन करा हो. कुठेतरी असं वाटायला लागतं ना की हे उबाठा गटाचे IT सेलवाले जेवढे आहेत तेवढे सगळे बुद्धीने भ्रमिष्ट झालेले आहेत आणि आपल्या मालकाप्रमाणेच भैसटलेले आहेत, भरकटलेले आहेत. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे नेहमी भाषण करत असताना चुकत असतात, भाषण करत असताना भरकटत असतात, त्याचप्रमाणे यांचा IT सेल देखील भरकटत असतो. त्याचप्रमाणे यांचे हे सगळे कर्मचारी, वडापाव सैनिक देखील अद्वा तद्वा बोलतच असतात. यांना हे सुद्धा कळत नाही की लॉजिकल काय आहे आणि इलॉजिकल काय आहे. नरेंद्र मोदी यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती या अगोदर देखील मीडियामध्ये आलेला होता. आता अनेक जणांचे फॅन असतात. शाहरुखचे पण आपण बरेच डुप्लिकेट बघितलेले आहेत, सचिनचे पण बघितलेले आहेत, तसाच नरेंद्र मोदीचा पण आहे, गावठी मिथूनचा पण आहे डुप्लिकेट, अजय देवगणचा पण आहे. पण म्हणून ते ओरिजिनल नाही आहेत. ओरिजिनल नरेंद्र मोदी हे विदेश नीतीमध्ये आहेत. ओरिजिनल नरेंद्र मोदी बंगाल काबीज करण्यावर कॉन्सन्ट्रेट करतायत सध्या आणि बऱ्यापैकी त्यांना यश पण लागतंय. कुठेतरी काय झालेलं आहे माहितीये का की पराभव खूप जिव्हारी लागलेला आहे उबाठाच्या. हा जो विधानसभा आणि महानगरपालिकेमध्ये जो बूथ मारला गेलाय ना, तो खूप बोचलाय, तो खूप टोचलाय. उठता लाट बसता बुक्की अशी यांची अवस्था झालेली आहे. जनता थारा द्यायला तयार नाहीये. सत्ता दिवसेंदिवस दूर चाललीये. शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांना सोडून चाललेत. आता तर उरले सुरले आमदार खासदार पण जायच्या बेतात आहेत. संजय राऊत आहेतच फूस लावण्यासाठी. त्यांना तर वचपाच काढायचा आहे या बाप बेट्याचा. राग आहे मनामध्ये. तो राग कुठल्या ना कुठल्या प्रकारे असा बाहेर येणारच आहे मित्रांनो. होतं काय ना, जेव्हा संकटांची मालिका सुरू होते ना, तेव्हा बुद्धी भ्रमिष्ट होऊन जाते. आपण काय वागतोय, आपण काय करतोय, काय बोलतोय याकडे भानच राहत नाही आणि मग आणखी चुका होत जातात. तशीच काहीशी अवस्था सध्या उबाठा गटाची झालेली आहे. खास करून उद्धव ठाकरेंची झालेली आहे, आदित्य ठाकरेंची झालेली आहे.
आदित्य ठाकरेंना डोहाळे लागलेले आहेत कार्याध्यक्ष बनण्याचे. पण ज्या माणसाला राजकीय परिपक्वताच अजून आलेली नाही, तो कार्याध्यक्ष बनून असे काय तीर मारणार आहे? यांची बीएमसी राखता आली नाही आणि हे ममता बॅनर्जीला पाठिंबा द्यायला निघालेले आहे. केवळ मोदी द्वेष आहे. ही केवळ मोदी द्वेषाची कावीळ आहे. आणि यांच्या ह्या काविळेला आणखी वाढवण्याचं काम निक्कू वागळे, अफीम फरोदे, तो विश्वंभर चौधरी यांच्यासारखे लोक करतात. झटक्यात कधी उद्धव ठाकरेंची पिसं काढतील, झटक्यात कधी त्यांना चण्याच्या झाडावर चढवतील आणि त्यातच उद्धव ठाकरे धन्यता मानायला लागले. आपल्या पक्षाचा, आपल्या गटाचा ऱ्हास झालेला आहे हे अजूनही हे मान्य करायला तयार नाहीत. गेले ते कावळे, उरले ते मावळे असंच काहीसं बोलून हे स्वतःच्या मनाचं समाधान करून घेत आहेत. मात्र हीच अवस्था नंतर आणखी बिकट होणार आहे. त्याचं कारण असं आहे की हे जिला दीदी म्हणतात ना, ती ममता बानो सध्या पराभवाच्या उंबरठ्यावर उभी आहे. पश्चिम बंगालमध्ये ममताचा पराभव झाल्यानंतर बघा, ही सगळी पिलावळ जी आहे ना, ही हिरवी चादर अंगावर घेऊन पसरणारी नेत्यांची जी पिलावळ आहे, मांदियाळी, ही सगळी कंठशोष करायला लागणार आहेत ईव्हीएमच्या नावाने. हे तेच उद्धव ठाकरे आहेत ज्यांनी आरोप केलेला आहे नरेंद्र मोदी केंद्र सरकारवर की पश्चिम बंगालच्या लोकांना मारण्यासाठी SRPFच्या 2 लाख जवानांना तिथे तैनात करण्यात आलेले आहे असं एकदा बोलतात. दुसऱ्या वेळेस दुसऱ्या भाषणामध्ये बोलत असताना म्हणतात की 2 नव्हे 5 लाख लोक पाठवलेले आहेत. एक काहीतरी आकडा सांगा हो. राहुल गांधी सारखं नका करू. राहुल गांधी सारखं नका करू. अपने देश की आबादी 140 हजार करोड आहे म्हणतो तो. तशीच काही अवस्था उबाटाची होत चाललेली दिसते आजकाल. काय असतं ना की मनी वसे ते जनी दिसे. तुमच्या मनामध्ये सतत कपट, कारस्थान, किलमिश, द्वेष, मत्सर अशा भावना असतात आणि त्याच चष्म्यातून तुम्ही बाकीचं जग बघायला सुरुवात करताना तेव्हा नकळतपणे तुम्ही स्वतःच नुकसान करत असता. ही शिकवणच कदाचित यांना कोणी दिलेली नसावी. आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा स्वभाव तर आता जगाला माहीत झालेला आहे. कोणी त्यांना सल्ला दिलेला त्यांना अजिबातच चालत नाही. हम करे सो कायदा यानुसार वागण्याची, जगण्याची यांची पद्धती आहे. ठीक आहे, तुमची पद्धत तुम्हाला लखला. मात्र हे असले खोटे नाटे नरेटिव्ह तयार करून कोणाचेही फोटो दाखवून ते नरेंद्र मोदी आहेत असं भासवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. जनता इतकी मूर्ख राहिलेली नाहीये. आजकाल सोशल मीडियामुळे तुमचा हा खोटारडेपणा त्वरित पकडला जातो आणि मग लगेच कळतं की तुम्ही किती खालच्या थराला गेलेले आहात, तुम्ही किती आता ऱ्हासाला गेलेले आहात, तुमची नियत चांगली नाहीये हे आता कळायला लागलेलं आहे लोकांना. त्यामुळे इथून पुढे तुमच्या या सोशल मीडिया टीमला, IT सेलला सांगून ठेवा, कुठलीही पोस्ट करताना 4 वेळा रिचेक करत जा म्हणावं. आमच्यासारखे अनेक जण बसलेले आहेत हे असले खोटे नरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी. आम्ही लढतो फक्त आमच्या हिंदूंसाठी, हिंदुत्वासाठी, हिंदू माता बंधू भगिनींसाठी. कारण आम्हाला त्यांचं भविष्य उज्ज्वल झालेलं बघायचंय. हे हिंदुस्थान आहे. हे ठणकावून सांगण्याची वेळ आलेलीच आहे. अनेक जण म्हणतात की बघा 2029च्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली की हिंदू खतरे में है. अरे आहेच. तुमचे सारखे जे आहेत ना सर्वधर्म समभाव म्हणणारे आणि सेक्युलरिझमचा टॅबू मिरवणारे, त्यांनीच बिघडवलंय सगळं. नाशिक नंतर शिर्डी, शिर्डी नंतर परतवाडा, परतवाड्यानंतर कोकण. ममता बानोनं पश्चिम बंगालमध्ये घोषणा दिली आहे की मी जर जिंकून आले तर इकडे बाबरी मस्जिद बनवेल म्हणून. बनवू द्यायची का? हिंदुस्थानामध्ये बाबरी मस्जिद बनवू द्यायची का? याला अमित शहानी सडेतोड उत्तर दिलेलं आहे. कोई माइक का लाल, पश्चिम बंगाल की इस पवित्र भूमि पर बाबरी मस्जिद नहीं बना पाएगा, हम नहीं बनाने देंगे. ठणकावून सांगितलेलं आहे. झोंबल्या आहेत मिरच्या तिथपासून इथपर्यंत, कलकत्त्यापासून कलानगर, बांद्रापर्यंत मिरच्या झोंबल्यात अनेकांना. कारण वस्तुस्थिती दिसायला लागली आहे, सत्यता समोर आलेली आहे आणि म्हणूनच लोकांना भ्रमित करणं सुरू झालेलं आहे, खोटे नरेटिव्ह पसरवणं सुरू झालेलं आहे. मित्रांनो, ह्यांचे हे खोटे नरेटिव्ह पसरवणं कमी होणार नाहीच आहे. ह्यांचे खोटे दावे, ह्यांची खोटी आश्वासनं दिवसेंदिवस अशीच वाढत जाणार आहेत. मात्र याला आळा घालण्यासाठी
असले व्हिडिओ बनणं देखील खूप गरजेचं आहे. आणि हे बनणं नुसतं गरजेचं नाहीये, तर हे व्हिडिओ सर्क्युलेट होणं, अनेकांपर्यंत पोहोचणं देखील गरजेचं आहे. म्हणून विनंती आहे, शक्य असेल तितकं जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा, व्यक्त व्हा. व्यक्त झाल्याशिवाय हे लोक सुधारणार नाही. त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की आता आम्हाला कळून चुकलेलं आहे की तुम्ही लबाड आहात, धूर्त आहात, ढोंगी आहात, नाटकी आहात. तुमचं मराठी प्रेम, तुमचं मुंबई प्रेम हे केवळ फक्त निवडणुकांपुरतंच असतं. हे यांना आता समजायला हवं. बघूया, जर समजलं, जाणून घेतलं, समजून घेतलं तर सुधारतीलही कदाचित. नाहीच सुधारले तर लंडन आहेच त्यांच्यासाठी स्वागतार्थ. लंडनची मातोश्री ती तयार आहे, बॅगा उचल्या आणि निघतील, सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, लवकरच हे बाप बेटे बॅगा उचलून निघतील का लंडनला? तुमचं या सगळ्या एकंदर घटनेवर, प्रकरणावर काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित लिहा. जाता जाता परत विनंती आहे, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण ज्या सेवा देत आलेलो आहोत त्या तर आपण अखंडपणे देतच आहोत. कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक, शेतकरी, हिंदू माता बंधू भगिनींच्या अडीअडचणी, विद्यार्थ्यांचं शिक्षण, यासोबतच आता नवा मोठा संकल्प आपण केलाय प्रभू श्रीरामाच्या नावानं, तो म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड. ते देखील वन खातं जे आहे, वन विभाग जो आहे, त्यांच्या सहकार्यानं, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर फक्त झाडं लावायची नाही, तर ती झाडं जगवायची सुद्धा आहेत. आपल्याला पाण्याच्या बाटल्यांसारख्या आपल्याला ऑक्सिजनच्या बाटल्या विकत घ्यायच्या नाहीयेत मित्रांनो. म्हणूनच आपल्या भावी पिढीसाठी, आपल्यासाठी, निसर्गासाठी झाडं लावणं अत्यंत गरजेचं आहे. या सत्कर्मामध्ये नक्की सहभागी व्हा. आपल्या प्रियजनांसाठी, त्यांच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी झाडं लावा, योगदान द्या. तुम्ही फक्त झाडं लावायला आम्हाला मदत करा मित्रांनो. त्यांचं संगोपन परिवार मन लावून करणार आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर या सत्कर्मामध्ये आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावंसं वाटतं ते निश्चित द्या मित्रांनो. विचार करा सामाजिक जाणीवेचा, सामाजिक जबाबदारीचा, आपल्या हिंदू माता बंधू भगिनी आणि त्यांच्या भविष्याचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.